तर आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. कधी विचार केलाय का की वीज ही एक अशी अदृश्य शक्ती आहे जी डोळ्याचा पातळ लवण्याच्या आत मजबूत धातूंना एकत्र जोडून टाकते. कमाल आहे नाही का? पण हे नक्की घडतं तरी कसं? एका छोट्याशा ठिणगीतून मोठमोठ्या रचना कशा काय उभ्या राहतात? चला तर मग आज आपण वेल्डिंगच्या मागचं हेच विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ही न दिसणारी ऊर्जा इतकी ताकदवान कशी होते की ती कणखर स्टीलला सुद्धा सहज वितळवून टाकते. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण विजेच्या अगदी मूलभूत नियमांपासून ते वेल्डिंगच्या प्रत्यक्ष कृतीपर्यंतचा एक मस्त प्रवास करणार आहोत. बरं, याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी विजेच्या या अदृश्य शक्तीलाच नीट ओळखून घ्यावं लागेल. कारण ही तीच ऊर्जा आहे जी वेल्डिंगसाठी लागणारी ती शक्तिशाली आर्क तयार करते. म्हणजे सोप्या भाषेत ती विजेची ठिणगी. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वीज म्हणजे काय? तर कामाला लावलेली एक ऊर्जा. ती आपले दिवे लावते, पंखे फिरवते, ही सगळी कामं तर ती करतेच. पण हीच ऊर्जा जेव्हा एका बिंदूवर केंद्रित होते तेव्हा ती चक्क धातू विटळवण्याइतकी शक्तिशाली बनते. म्हणूनच ह्या शक्तीला समजून घेणं आणि तिचा योग्य वापर करणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. आता वेल्डिंगचं खरं रहस्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला विजेच्या 3 मुख्य खेळाडूंना ओळखून घ्यावं लागेल. आपण त्यांना विजेची त्रिमूर्ती म्हणू शकतो: करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स. हे तिघे मिळूनच वेल्डिंगचा सगळा खेळ चालवतात. चला तर या त्रिमूर्तीतला पहिला खेळाडू करंट. करंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विजेचा प्रवाह. एक कल्पना करूया. समजा वीज म्हणजे नदीचं पाणी, तर करंट म्हणजे त्या नदीतून किती वेगाने पाणी वाहत आहे ते. साहजिकच जेवढा जास्त करंट तेवढा पाण्याचा प्रवाह जोरदार. पण एक मिनिट, नदीचं पाणी काही आपोआप वाहत नाही, बरोबर? त्याला उताराची गरज असते. विजेच्या बाबतीत हाच उतार म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेज जेवढा जास्त असेल ना तेवढाच करंटला पुढे वाहण्यासाठी जास्त धक्का मिळतो. हाच तो विजेचा दाब. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू, रेझिस्टन्स म्हणजेच अडथळा. आपल्या नदीच्या उदाहरणात परत जाऊया. नदीच्या प्रवाहात जसे मोठे मोठे खडक असतात तसाच विजेच्या मार्गात हा रेझिस्टन्स असतो. आणि खरी गंमत तर इथेच आहे. हा अडथळा जेव्हा करंटला थांबवतो तेव्हा त्यांच्यातल्या घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि वेल्डिंगसाठी आपल्याला नेमकं हेच तर हवं असतं. ठीक आहे, तर आता आपल्याकडे प्रवाह आहे म्हणजे करंट, दाब आहे म्हणजे व्होल्टेज आणि अडथळा पण आहे म्हणजे रेझिस्टन्स. पण विचार करा, या प्रचंड शक्तीचा योग्य वापर करायचा असेल तर तिला योग्य मार्गावर चालवायलाच हवं, नाहीतर ती विनाशकारी सुद्धा ठरू शकते. आणि यासाठीच 2 प्रकारचे पदार्थ खूप महत्त्वाचे ठरतात. एक आहेत कंडक्टर म्हणजे विजेसाठी बनवलेले सुपर हायवे जसं की तांब्याची तार, आणि दुसरे आहेत इन्सुलेटर म्हणजे विजेसाठी लावलेला नो एंट्रीचा बोर्ड जसं की रबर. या दोघांमुळेच आपण विजेला आपल्याला हवं तिथे हवं तसं नियंत्रित करू शकतो. हे बघा, या चित्रात हेच तत्त्व किती छान दिसतंय. मधली जी तांब्याची तार आहे तो झाला आपला विजेचा हायवे आणि त्याला बाहेरून जे आवरण आहे तो आहे आपला नो एंट्री बोर्ड. यामुळे काय होतं तर वीज फक्त सरळ मार्गानेच पुढे जाते, इकडे तिकडे कुठेच पसरत नाही. अच्छा, आता वीज वाहण्याचे पण 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट. हा थोडा नाचणारा करंट आहे, पुढे मागे असा वाहतो. आणि दुसरा आहे DC म्हणजे डायरेक्ट करंट. हा मात्र शिस्तीत एकाच दिशेने सरळ जातो. आता वेल्डिंगमध्ये कधी AC वापरायचा आणि कधी DC हे पूर्णपणे कामावर अवलंबून असतं. इथे बघा, AC करंटचा हा लहरीसारखा नमुना किती स्पष्ट दिसतोय. तो सतत आपली दिशा आणि ताकद बदलत राहतो. आणि तुम्हाला सांगतो, काही विशिष्ट प्रकारच्या वेल्डिंगसाठी त्याचा हा बदलणारा स्वभावच खूप उपयुक्त ठरतो. बरं, तर आता आपल्याकडे 3 खेळाडू आहेत: करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स. पण या तिघांना एकत्र बांधून ठेवणारा एक नियम आहे, एक सूत्र आहे जे या सगळ्यांना नियंत्रित करतं, आणि त्याचं नाव आहे ओहमचा नियम. आता हे वाचायला थोडं किचकट वाटेल, पण सोप्या शब्दात सांगतो. हा नियम काय म्हणतो की जर आपण विजेचा दाब म्हणजे व्होल्टेज वाढवलं तर प्रवाह म्हणजे करंटसुद्धा वाढेल, आणि याउलट जर आपण अडथळा म्हणजे रेझिस्टन्स वाढवला तर प्रवाह कमी होईल. आहे की नाही एकदम सोपं? आणि याचं गणिती सूत्र तर त्याहूनही सोपं आहे. V बरोबर I गुणिले R, म्हणजेच व्होल्टेज बरोबर करंट गुणिले रेझिस्टन्स. असं समजा की विजेच्या जगातला हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये?
की जर आपल्याला यातल्या कोणत्याही 2 गोष्टी माहीत असतील तर तिसरी गोष्ट आपण अगदी सहज शोधू शकतो. एक कुशल वेल्डर ह्याच सूत्राचा वापर करून आपल्या कामावर अचूक नियंत्रण मिळवतो. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळे नियम वेल्डिंगच्या त्या एका ठिणगीमध्ये प्रत्यक्षात कसे एकत्र येतात तेच पाहूया. ही 2 चित्र पहा. ही वेल्डिंगचं संपूर्ण सार सांगतात. पहिलं चित्र आहे ओपन सर्किट व्होल्टेजचं, म्हणजे कामाला लागण्यापूर्वी तयार असलेला विजेचा दाब. आणि दुसरं चित्र आहे आर्क व्होल्टेजचं. ज्या क्षणी ती ठिणगी पडते आणि करंट वाहू लागतो त्या क्षणी दाब थोडा कमी होतो. का? कारण आता ऊर्जा उष्णता निर्माण करण्याच्या कामाला लागलेली असते. खरं सांगायचं तर हाच तो वेल्डिंगमधला जादूचा क्षण आहे. आणि या जादूच्या क्षणी किती उष्णता निर्माण होते याचा अंदाज आहे? तब्बल 4500 अंश सेल्सिअस, म्हणजे जवळजवळ आपल्या सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाएवढं. विचार करा, हीच ती रेझिस्टन्स आणि करंटच्या मिलनाची खरी ताकद आहे. तर मग थोडक्यात सांगायचं तर वेल्डिंगमध्ये काय होतं? सगळ्यात आधी वीज एक अत्यंत उष्ण आर्क तयार करते. त्यानंतर धातूचा जो रेझिस्टन्स असतो तो त्या विजेला अडवून प्रचंड उष्णता निर्माण करतो. आणि शेवटी हीच उष्णता त्या धातूला वितळवून कायमचं एकजीव करून टाकते. बस, इतकं सोपं आहे. तर आज आपण पाहिलं की वीज धातू कशी जोडू शकते. पण जाता जाता एक विचार मनात येतो, जर विजेचा वापर करून धातू जोडता येतो तर याच तत्वाला अगदी उलटा वापरून काय करता येऊ शकेल, यावर विचार नक्की करा.